सर घर चालतं आलत मला उद्धरोनिया ते खेचरी विजयी झाला कपी केसरी एरी राहोन गगनांतरे मधुर स्वरी अनुवाद गुरुर् ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु हे नमः आत्मरूप गणेश केली आसमन सकळ विधेचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियता कथा प्रस्तुत असणारा लक्ष्मी शक्ती प्रसंग दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आणि कथेचा संदर्भ असा आहे हनुमंत असणार अप्सरेचा उद्धार केलेला आहे उद्रोणी ती केसरी आणि पुढे काय करू लागले ऐका तुझी या उपकार हनुमंता कायमी उतराई व्हावे आता काही विनवीन तत्वता सावधानता परिसावे मारुतीराला दोन हात जोडले आहेत आणि ती अप्सरा सांगू लागली मारुतीराय काही एक विनंती करते आणि त्या विनंतीला काही मान देऊन तू आता दाटू गावी राशी काळी काळाच्या दृष्टीने आणि सीते आईवरी राम स्मरणे सिंहरणीसी डुलत मारुतीराय तुम्ही असणार अखंड नामाचे धारक आहात आणि तुम्ही राम भक्त आहात त्यामुळे तुम्हाला असणार काही मी एक विनंती करते काय करते ऐका राम नाम स्मरणा पुढे विघ्न काय सेवा पुढे आश्चर्य देखील वाडे कोडे ते तुझ्या पुढे सांगे हनुमान ज्या हनुमान शिरपळ द्यायचं इकडे या. आश्चर्य देखील वाडे कोडे एक मी नवल पाहिलं की असणार तुमच्या आश्रमामध्ये तुमच्या समोर असणारा तुम्हाला डुप्लिकेट झालेला महाराज म्हणून तुम्हाला वाटत आहे हे आश्चर्य आहे म्हणतात तू भावार्थी श्रीराम भक्त नेलसी कपटाची माता निष्कपट तू कपिनाथ राम देखत सर्वत्र महाराज तुम्ही असणार निष्कपट आहात तुम्हाला कपट हे तुम्हाला कळत नाही कारण हा मायावी आहे राक्षस आहे आणि हा असणारा तुमच्यापाशी जो दिसतो तो महाराज नाही तुम्हाला थांबवण्यासाठी रात्रभर गुंगवण्यासाठी बसला आहे ही नविताचे मी तुझ प्रति सावध ऐक्य कपिपती केवळ कपटाची कपट मूर्ती तू राक्षसी ती मानवा महाराज हे असणार महाराज नव राक्षस आहे आणि तुम्ही असणार याला खोटं म्हणू नका तुमच्या चित्तामध्ये दिसतो महाराज पण हा महाराज नाही हा तू रामाचा भक्त स्वामी कार्याला घेऊ दत्ता आधी संघटित दूर पंत क्रमणी येत आलासी तुम्ही असणार रामाचे भक्त आहात तुमच्या स्वामींच्या कार्यासाठी किती म्हणतो 12,000 40 कोस काय किती असेल तेवढं असणार तुम्ही इथपर्यंत आलात इतक्या लांबवर येऊन सुद्धा असणार तुम्हाला हा महाराज कसा ओळखू येणार चाललाय जाजी म्हणती परम साधू तू कपटी महामंदू जाण राक्षा दुर्बुधू तुझं छळवादू करवाला हा तुझं छळन करण्यासाठी कपट करण्यासाठी तुला ठकवण्यासाठी आलेला आहे रावणाचा परमाप्त प्रतिज्ञा करणी येत ठाकोने आला द्रोण पर्वत छळणार्थ तुझ्या लागी मारुती आहे हा असणारा समोर तुम्हाला महाराज दिसायला आहे महाराज नाही तुम्हाला छळन करण्यासाठीच हा पर्वताच्या जवळ येऊन बसलेला आहे हा कारण मी राक्षसा ब्राह्मण रूपे तापस धरून आला तापस वेता अशी दुर्घर्ष महापापी अति दुर्गस आहे महापापी आहे दुराचारी आहे दुरात्मा आहे याचा विश्वास धरिसी छळन करील क्षणार्धेसी छळ जपदेयाची मिरासी बहुमायसी जाण तू महाराज आहे हा तुम्हाला दिसतो महाराज पण याची मिराशीच असणार काय आहे राक्षस आहे चला कपटी आबा आहे. इकडे या, आबा हा कपटी आहे आणि कपटी असून मिराशी म्हणजे खानदानी धंदा याचा कपट करणे आहे जव उदयान सुबाणू तव गोवावा कपिनंदनो कामारावा सिंतरोन ऐसा पण करणी आला मारुत्र्या याने रावणापाशी शपथ घेऊन पण करून आलेला आहे भगवानराव देशमुख जोपर्यंत येऊ द्यायचं नाही शिरपळ घ्यायला या. आणि त्याच्यासाठी आज नसणार इथे आलेला आहे सत्यमानी माझ्या वचन वदी महापापी दुर्जन
न मारिता करीला विघ्न सत्याचा न कपिनाथा. महाराज हा जर तुम्ही मारला नाही महाराज म्हणून सोडला तर हे तुम्हाला विघ्न केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही काय करा, आईस बोलणी सुंदरी गेली अंतरिक्ष गगनांतरे चाकटला तू अंतरे कपी केसरी अति विस्मित. मारुती रायनं एवढं बाईनं बोलली. बाई म्हणली आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा. बाईचं बोलून निघून गेली. मारुतीराय विस्मित झाले. आतापर्यंत यांनी आपल्याला महाराजांनी रामायण सांगितलं पण न जाणे बाई असणार तळ्यात राहते आणि महाराज काठावर राहतो. या दोघांचं भांडण झालं तर नसावं आणि याच्या दोघांचं जमत नसेल म्हणून परस्पऱ्या समर्पयामी मया हाताने याचा काटा काढावं म्हणून बाईनं तर कपट रचलं नसल नाही तर महाराज तर कपटी नसतील. मारुतीराय कसं करू लागले, गेली असता स्वर्गांगना आश्चर्य वर्तल कपी नंदना विचार आदरिला निजमना दुष्ट हनना लागोनी. आता बाई असणार बोलल्याच्या नंतर मारुतीरायानं मनातल्या मनात विचार केला आता हे असं काहीतरी घडायचं असेल म्हणून तर असणारे कपट कारस्थान बाईचं तर नसल म्हणून मारुतीराय जरासं निरकून बघू लागले. सबायत मरणी रघुनाथ राक्षस दुष्ट अवलोकिता समूळ उडाली कपटता श्रीराम दूताचे निभेन. आता समूळ उडाली कपटता. मारुतीराय सावध झाले आणि मारुतीरायनं महाराजाकडे फक्त नजर लावली. देखना हो निया देही पाने पाता ठाई दृश्य दृश्यत्वची नाही द्रष्टा तोही हरपे. आता मला सांगा मारुतीराय देखणे झाले. किती देखणे झाले, मारुतीरायनं स्वतः देखणा होऊन या पाही आणि पाहणे पाहता ठाई. मारुतीराय पाहता तर वस्तू म्हणून दिसणार गेली. समोर वस्तूच नव्हती. समोर दिसणारा कोण होता, पहिलं महाराज होता. आता मारुतीरायच्या दृष्टीने तो महाराज दिसत होता पण आता महाराज दिसेना गेला. द्रष्टा हरपली बाई दर्शन नुऱ्याची गाई भावनेची ठावनाई वेगळे काय दिसेना. आता दृष्टात नसल्यावर भावनेला ठावत नसल्यावर दुसरं काय दिसणार आहे. भ्रम होता तर साप दिसतो अंधारात पडलेली दोरी. ज्यावेळेस उजेड आला आणि उजेडानं पाहिलं तर दोरी म्हणून दोरी कळती. तशा पद्धतीचा मारुतीरायाचा भ्रम गेला. पुढे काय झालं, द्रष्टा होय परिचिन्न परिभा तरी भाष्य दृश्याचे भान झाली या त्रिपुटीसी बोळवण कपटाची न तेथे गायचे. झाली या त्रिपुटीची बोलवण. माणसाची द्रष्टा दृश्य दे ध्याता ज्ञान ने ज्ञाता ज्ञान ज्याची पाहाची दृष्टी क्रिया आणि देव सगळं ज्याला देवरूप दिसतो. त्याला असणार वस्तू रूपाने दिसत नाही त्याला देवरूपाने दिसती. ज्याची त्रिपुटी देवरूप झालेली आहे त्याला असणार बाकी काही दिसत नाही. ज्याचा डोळ्याचा विशेष देव झाला की बाकी सर्व देव दिसतो. अशी मारुतीरायाची दृष्टी देवरूप झालेली होती पण त्या देवरूप दृष्टीने तो महाराजच दिसू लागला. कपटी म्हणून कळेना गेला. आता कोण दिसतंय का, एका श्रीराम नामासाठी उडती कपटाची या कोटी तो श्रीराम कपी सनिष्ठी कपट गोष्टी तेथे गायची. एका रामनामा पुढे कपटाच्या कोठी असणाऱ्या जाळकाठी उडून जातात आणि आता तर हा मारुतीराय तर अखंड नामधारक आहे. यांच्या दृष्टी पुढे कपट राहील तर नवल आहे. निर्धारो निपाहे तो कपी न दिसे राक्षस भ्यासुर महापापी दुराचार त्यासी यासी सत्वर मारिन. यासी सत्वर मारीन. मारुतीरायाने निर्धार केला. समोरच्या महाराजाकडे पाहत असताना आता महाराज
दिसना गेला. महाराजाच्या जागी राक्षस दिसू लागला. कसा दिसू लागला? मारुतीराय म्हणले आता राक्षस आहे ना, याला जित्त जाऊ देणार नाही. कसं करीन? तेने साधो न पुरुषार्थ करू आला माझा घात, अतिबळी रामदूत याचा निपात करीना. मारुतीराय म्हणतात याने पुरुषार्थ केला, पुरुषार्थ नाही, याने कपट केलं. याने असणार राक्षस रूपाने आडवा आला असता तर याच्यासोबत युद्ध करून याला मारला असतं. पण याने छळण करून, याने कपट करून महाराजाच्या रूपामध्ये मला अडथळे निर्माण करण्यासाठी आला. मग याला काय करीन? ऐसे बोलोनी कपिंद्र आला राक्षसा समोर, बोलोनी निष्ठुर स्वयवान रसरसावला. मारुतीराय असणार समोर राक्षसाच्या समोर आले, बोल असणार खरतड असणार राक्षसाला बोलले, निष्ठुर झाले. काय म्हणू लागले? अरे बापी आणि राजानी पळसी दुराचार, तुझी या करीन मी संहार, कपटचारा सांडी परते. मारुतीराय म्हणे राक्षसा, अरे शिंगी कुबडी सैली फावडी हे धरलेले असणार झोळी बाजूला ठेव आणि खऱ्या खानदानी रूपामध्ये युद्धाला ये. महाराज रूपात मारलं तर लोक म्हणतील मारुतीराय महाराज झाल्यावरही मारतात. महाराज झाल्यावर मारित नाहीत, पण महाराजासारखं वागणं गेल्यावर मात मारल्याशिवाय राहत नाहीत. बोला. ऋषी रूप धरण तापस करू आलासी छळनास, आता होई सावकाश करी युधासनी जवळे. तरी युदास निजबळे, अरे ऋषीचा रूप धारण केलास आणि मला छळण करण्यासाठी आलास होय. आता हे ऋषीचं रूप सोडून दे आणि खऱ्या खानदानी रूपामध्ये ये आणि खरा पुरुषार्थ दाखव, तुझ्या संग युद्ध करू म्हणले. माझ्यानी हाते त्वरित आजी न वाचसी जीव्याजित, ऐसे जाणो रे निशित करी पुरुषार्थ निजबळे. मारुतीराय म्हणले आता तुला चित्त जाऊ देणार नाही. आता तू असणार पुरुषार्थ दाखव, आताच्या आता युद्धाला तयार हो. असं म्हणता क्षणी काय झालं? ऐसे बोलत मारुती जावला राक्षस मूर्तीराने जिंकावया कपिपदी साठोपचित्ती मांडीला. असं मारुतीराय म्हणतात राक्षसाने साटोप मांडलेला आहे. ऐकणी कपीचे उत्तर काळ नेहमी निशाचर, दलित विक्राळ शरीर अति भासुर्य भासत. मारुतीराला असं म्हणतात असणार याने राक्षस रूप धारण केलं, महाराजाचं रूप सोडलं. जाग्यावर महाराज होता तो काळनेमी झाला आणि काळनेमी झाल्यावर कसा दिसू लागला? दस योजने वाढला उंच, आडवा योजने पाच, माताच्या उभारी लेकच, जैसे वृक्ष सूळ प्राय. बघा महाराज केवढा होता. आतापर्यंत असणार पहिला असणार ऐकला आपण. सतीश महाराज म्हणले याचं पोट खपाटाला गेलतं, पाठीला गेलतं, असं असणार हाड खुळखुळ झालेलं दिसू लागलं. आता त्या महाराजानं महाराज वेश धारण केला होता, पण आता 10 कोस रुंदीचा असणारा, 10 चौक 40 कोस रुंदीचा आणि 52 चौक 20 कोस असणारा लांबीचा. आता असा महाराज केवढा झाला हो. आणि अंगावर सूळ जसे असतात तसे याच्या अंगावर केस होते आणि कसा दिसत होता? आटई दाडा समसमित मासाचे चाकळ्यात, सगळी आशुद्या नितळत कैसा भासत भ्यासूर. असा असणार. त्याला 8 दाडा होत्या, म्हणजे 8 तोंड होते, 8 दाभाड होते. 8 दाभाड सांगितले, 8 दाडा नाही, 8 दाभाड होते, 4 तोंड होते. 4ही तोंडामध्ये काय, एकात असणार भागवत, एकात रामायण, एकात शिवलीला अमृत. असं नाही, याच्या लाल भडक असणार पिकलेल्या टमाटासारखे गोळे तोंडात होते, लळ 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 जिबा होते. ऐका, गोवया तळी बुबुले खोल, जैसे धगधगी
राक्षस मोठं म्हणजे याचा एक एक डोळा एका एका गावा एवढा तरी असायला पाहिजे ना. पण एवढ्या मोठ्या राक्षसाचे डोळे खोल खोल होते, लाल बुंद असणार इंगळासारखे किंवा गुंज सारखे लाल डोळे होते आणि विचित्र आकृती दिसायला होतं. पाहताच भेव वाटला असा राक्षस होता. ऐसा मेघा गडगडीला पैसा निशाचर गर्जिनला कोलीत. घेवनिया धाविनला हनुमंत दृष्टी लक्षणे गड 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 आबाळ करावं अशी गर्जना त्या राक्षसाने केली. याने होम करीत बसला होता. त्याच्यातलं एक कोलताड हातामध्ये घेतलं, मारुतीरायाच्या अंगावर धावलेला आहे. मारुतीराय म्हणली याला कशाला उशीर लागू द्यायचा आहे. मारुतीराय भरा 10 कोस त्याच्यापेक्षा उसळी मारली आहे. मारुतीरावर गेले. अग्नीचा लोखंडाचा गोळा जसा लाल दिसतो तशा पद्धतीने मारुतीराय परतले. उडी घातली सत्वर झाल्या शताच्या ऋण शरीर कपिबारवरी पडता. मारुतीरायाने जय श्रीराम म्हणून एक उडी त्या राक्षसावर मारली. राक्षसाचे पिकिल्ल्या टमाट्यासारखे 100 तुकडे झाले. राक्षसा दुर्बळी आक्रंदे दिदली आरोळी कपी तुझी युद्ध समेळी मी रांगोळी करीना. आता याने असणार 100 तुकडे झाल्यावर कर्कश असणार आरोळी दिली. ए कपी तुझी असणार युद्धस्मिळी आता राख रांगोळी करील. घसा बसन. थोबाड फुटलंय, चक चिंध्या झाल्यात. उलट सुलट रामायण सांगितलं होतं म्हणून याच्या थोबाडात ताव होता. आता काय करू लागला आहे. ऐसे बोलता राक्षसा भूमी आदळला कर्कश निदा उटीला बहुशा पर्वते शदनाणीला. आता राक्षस एवढं मोठं पडलं म्हणल्यावर धनकन जसा किल्लारीला भूकंप झाला आपल्याला धक्का बसला होता तसं हे राक्षस असणार पडल्याबरोबर लक 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 शब्द झाला ते अद्भुत गणर होते निद्रिस ते उठून येते तसैरा धावत पर्वती. आता हे गंधर्व असणार झोपीत होते. आता ज्या वेळेस असणार मध्यरात्र झाल्यावर किती राखणदार असू द्या हो 24 तास पेट्रोल पंप चालू म्हणतात आणि 12च्या पुढे सगळे बंद करतात. तसं असणार हे राक्षस गंधर्व राखायला होते औषधीला, पण हे मध्यरात्री झोपी गेलेले होते. झोपीतले गंधर्व काय झालं की कुठून आले की कस काय आले की कुठले आहेत की म्हणून मागून झोपले उठले. जागे झाल्याने सत्वर घेवनिया शस्त्रास्त्र पर्वतेंद्र शोधिती. काही असणार गंधर्व उठले, सावध झाले, हातात ज्याचं त्यानं शस्त्र घेतलं, पर्वतावर फिरू लागले. तव देखिला कपी केसरे भवता वेडीला समग्रे वर्षताती शस्त्रास्त्रे निसी माझी चोरी केवी करीसी. आता गंधर्वानी असणार पाहत असताना मारुतीराय दिसल्याबरोबर सगळे असणार भवतालून घराडा दिला. ए कुठला आहेस, रात्री चोरी करायलास काय म्हणू लागले. तू कोण कैचा कोण आहे मध्यरात्री का आलासी पर्वती सैरा विचारासी आज्ञा कोणासी पुसी आली. मध्यरात्री आलास, पर्वतावर आलास ते आलास, कोणाची आज्ञा विचारलास आणि आदल्या रात्रीच्या टायमामध्ये तू चोरी करून जायचं बघालास अशा पद्धतीनं बोलू लागले आहे. निसी मध्यान अंधारी तू विचारासी गिरी शिखरी पर्वताकार शरीरी कोण धरवरी पाडीला से. आलास ते आलास मध्यरात्री, रिकाम्या हाताने आलेला नाहीस. मध्यरात्री आलास, पर्वतावर फिरालास, आज्ञा कोणाची विचारलास
अरे ते बाकीचं जाऊ दे म्हणले, हे मुडदा हे कुठून आणून टाकलास, कोण मारलास? एक कुठला आहेस? म्हणती पुस्तकाय धरा बांधा हात पाय मध्यरात्री विचारत आहे तस काय रहो या सारीवता. एक मुलाला काय विचारल्या, अरे मध्यरात्री आले आणि असणार हे कोण आहे, आज काय आपल्या गावात कार्यक्रम वगैरे काही नाही, हे कशाला आलंय, अरे विचारता कशाला, चोरच आहे, हे काय करा. ऐसा करी ती कलोळा मिनले सभवा त्या सकळा ते देखो निगोळांगुळा मधुर बोल बोलत. राक्षस धरा बांधा असे 12 घरचे 12 बोलतात. त्यावेळेस मारुतीरायांनी गोड मंजूळ शब्दामध्ये राक्षसाला उगंधर्वाला उत्तर देऊ लागले आहे. जम्बूद्वीपाच्या दक्षिण कोणी किष्किंधास राजधानी सुग्रीव राज चुडामणी तयस्थानी नांदत. बघा, सुग्रीव राजा असणार, चुडामणी असणार जम्बूद्वीपाचे दक्षिण कोणी किष्किंधा आहे नगरी, तेथील राजा चुडामणी सुग्रीव राजा आहे. त्या राज्यातला मी एक सेवक आहे असं मारुतीराय सांगतात. याची सख्य श्री रामेसी स्वामी माणी रामासी तन मनार पिले भक्तीसी वानरासी अति प्रेम. त्या तेथील राजा सुग्रीव राजा, अयोध्येचा भगवान प्रभू रामचंद्र राजा, ह्या दोघांची अतिशय मैत्री पडली आणि अतिशय मैत्री पडली आणि त्यामध्ये पुढे काय झालेलं आहे. राम रावणाचे रणयुद्ध झाले अति दारुण. रावणे ब्रह्मशक्ती सोडून बंधू लक्ष्मण पाडिला. यातील असणारा तो राजा भगवान प्रभू रामचंद्र आणि लंकेचा राजा रावण, ह्या दोघांमध्ये घोरांदर युद्ध झालं. युद्धामध्ये रामाचा भाऊ लक्ष्मण रावणाने ब्रह्मशक्ती आणून ब्रह्मशक्तीच्या गावात पडलेला आहे असं मारुतीराय सांगू लागले आहे. वाचवावया मित्रासी नेव आलो औषधीसी विघ्न न करावे आमासी नमन तुम्हासी मी करीतो. मारुतीराय म्हणतात, बाबा त्या लक्ष्मणाला वाचवण्यासाठी औषधी नेण्यासाठी मध्यरात्री आलो, तुमच्या पाया पडतो, हात जोडतो, मला विघ्न करू नका, औषधी घेऊ द्या आणि सरळ वाटेनं जाऊ द्या. उदय आयता गबस्ती प्राण सांडील उर्मिला पते म्हणून औषधी मध्यरात्री नेवणीसी ती मिळालो. तुम्ही म्हणसाल मग मध्यरात्री कशाला आलास, तर मारुतीराय म्हणतात त्या ब्रह्मशक्तीला वरदान आहे, सूर्योदयाच्या अगोदर औषधी दिल्या तर लक्ष्मण वाचेल. आणि ब्रह्मशक्तीला वरदान असं आहे, सूर्योदय झाल्याच्या नंतर औषधी चलत नाहीत. म्हणून म्हणले बुवा तुम्ही आता अर्ध्यानं पोती मागाय, जरा पट्ट टाइम भरून काढण्याचं काम. ग्रीवे सहित वानर सकाळ श्रीरामाचे किंकर माझे नाव हनुमान वीर मार्ग सत्व रमज ध्यावा. हा, मग त्या सुग्रीव सहित आम्ही वानर वीर रामाचे किंकर झालो आणि त्या रामाचा मी हनुमान वीर आहे म्हणले. वाट दिली तर बरं नाही, तुमची करतो खीर म्हणले. स्वामी कार्य साधिता पूर्ण सर्वता करुणय विघ्न पुढीलांसी करिता छळन श्री रघुनाथ शोभेल. पुढीताचे करिता छळन, सेवकाचं छळन करताना मालकाला राग येतो, म्हणून मला विघ्न करू नका. राम शोभे ऐसे बोलता कपी केसरे गंधर्व सरसावले भारी केवडी राम सुग्रीवाची थोरे औषधी मध्यरात्री नेव आला. वारे वा म्हणले, मोठ्याचं नाव सांगाले, कोठल्या रामाची थोरी सांगाले आणि मध्यरात्री आले औषधी घेऊन जायचं बघाले. काय म्हणू लागले, सकळ सैन्य सरसावले मार
गदा परी ग तिकट भाले वर्ष लागले समकाळी. एवढं म्हणले. अरे काय बघाल्या म्हणले तुम्ही. अरे गोड बोलून निष्ठून जायचं बघालय. सगळ्याने असणार एकूण एकावर शस्त्र हाणले. चौपाची दावती सैराव तान दरबार जरा कळावया वानरा करीती खरा पुरुषार्थ. एकूण एकाच्या पुढी सकारामाची काठी तुकारामाच्या काठी गंधर्व मिळाले 14 सहस्र एकला एक कपिंद्र क्रोधा चढला दुर्धर करू संवार आदरीला. आता गंधर्व 14,000 आहेत आणि मारुतीराय एकटे आहेत. मारुतीराय म्हणले याला गोड बोलून समजून ऐकायचं नाही. हात जोडून पाया पडून साम दाम दंड. आधी साम दाम आता दंड. मारुतीराय रागात आले. काय केलं. रुपये वाढला दारुण रामे तर कधी संपूर्ण भयानक दिसे चिन्ह कपिंद्र जान कवळला. मारुतीराय असणार रुपये वाढला दारुण. मारुतीरायानं भयानक रूप धारण केलं आणि प्रसंग अवधानाने मारुतीरायाने काय सावधगिरी बाळगलेली आहे. एक मुष्टी घाते मारिले एक दातांतळी रगडिले उरले